तर पुण्यामध्ये नांदेड सिटी हा एरिया सगळ्यांनी ऐकलेला असेल. नांदेड सिटी या भागात एकमेव असं मंदिर आहे ज्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज आणि महाअवतार बाबा दोघांचं एकच मंदिर आहे. आणि ह्या मंदिरात अखंड सेवा, बाकीचे सगळे जे पारमार्थिक कार्य आहे आणि त्या सगळ्या गोष्टी नीटनेटकेपणाने होण्यासाठी त्यांचा परिचय द्यायचा झाला तर खूप मोठा परिचय, पण त्यांच्या मुखातून पहिल्यांदा आपण महाराजांच्या कृपेने आपल्याला जे ऐकायला मिळणार आहे, तर त्यासाठी मी आमंत्रित करते बाबाश्रींना. नांदेड सिटी महाअवतार बाबा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या या मठामध्ये ते कार्यरत असतात आणि आता खूप मोठं कार्य त्यांनी आता हातात घेतलेलं आहे, जे राजगुरुनगर या ठिकाणी पूर्ण पत्ता आणि सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्या वेळात आता हातात मिळतील. तर कार्य आपण तोलू शकत नाही, किती मोठं आणि किती छोटं कार्य हे कार्य असतं. परमेश्वराला ज्याच्याकडनं करून घ्यायचं असतं ते तो करून घेतो. फक्त एवढंच की निष्ठा हवी, आणि ती निष्ठा कशी असते हे आपण गुरुश्रींच्या मुखातून ऐकूया. हरिओम. श्री स्वामी समर्थ महाराज महाअवतार बाबाजी यांना स्मरून शिरसाष्टांग प्रणिपात करून, माझं नाव गुरुश्री. मेरे प्रिय आत्मन, माझ्या समोर बसलेले सर्व स्वामी कृपांकित आणि स्वामी भक्त, प्रत्येकाच्या हृदयात जे स्वामी महाराज आहेत त्यांना शिरसाष्टांग प्रणिपात करून एक अत्यंत महत्वाची घटना जी घडलेली आहे ती सांगतो. सर्वप्रथम आमचं जे कार्य आहे, मी प्रथमच ऐकलं असेल की स्वामी समर्थ महाराज आणि महाअवतार बाबाजी यांचं एकत्रित मठ हा प्रथम पुणे नाशिक रोडवर राजगुरुनगरच्या पुढे 5 किलोमीटरवर एका जंगलामध्ये जागा आहे. त्याचं नाव परमधाम आहे. न तत् भासते सूर्यो न शशांक न पावका यद्गत्वा न वर्तन्ते तद्धाम परमं. गीतेच्या 15व्या अध्याय 6व्या श्लोकामध्ये भगवंतांनी त्याचं वर्णन केले त्या परमधामचं. या अव्यक्त अनंत शाश्वत अक्षर परब्रह्माचे अधिष्ठान भगवंत म्हणतात, सनातन अव्यक्त आणि अक्षर भावाला प्राप्त करून मनुष्य जीवात्मा परत येत नाही, म्हणजे या संसारात परत गुंतत नाही, पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही. ते माझे धाम आहे परमधाम. आता आपण जर विचार केला तर आपण ह्या भूतलावर ह्या मनुष्ययोनी जन्माला आलेलो आहोत. तेव्हा केव्हा जन्माला यायचं आणि ह्या भूतलावर केव्हा जायचं हे आपल्या हातात अजिबात नाहीये. म्हणजे आपण हे एका कर्मबंधनामध्ये बांधलो गेलो आहोत. आपल्याला जी निवड आहे, म्हणजे आपण त्याला चॉईस म्हणतो, हा कुठलाही चॉईस आपल्याला नाही. आपण सूक्ष्म अर्थाने याचा जर विचार केला तर आपल्याला कुठलाही चॉईस नाहीये. जे काही घडत असतं हे प्री डेस्टिन्ड असतं, म्हणजे आधी ठरलेलं आहे. आता ह्या सभागृहामध्ये एवढे स्वामी भक्त आलेले आहेत, व्यासपीठावर बसलेले महानुभाव, मी आता नंतर सांगेल की ह्या इतिहासामध्ये ही घटना दर 5-6 हजार वर्षांनी घडत असते. आपण कदाचित, मला असं वाटतं की स्वामी समर्थ महाराज असताना अक्कलकोटमध्ये तो 22 वर्षाचा जो कालखंड होता, त्यामध्ये आपण कदाचित कुठल्या तरी रूपाने एकत्र तिथं आलो असो, दर्शनाला पण आलो असो, त्यावेळेस आपल्याला एकमेकांचा परिचय पण नसावा.
त्या काळामध्ये थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया याची स्थापना ज्यांनी केली ते कर्नल ऑलकॉट, डॉक्टर एनी बेझंट, लेटविटर यांनी भारतामधल्या म्हणजे त्यावेळच्या हिंदुस्थानामधल्या अखंड हिंदुस्थानामध्ये श्रीलंकेपर्यंत जे जे महापुरुष आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी कर्नल ऑलकॉट यांना भारतामध्ये पाठवलं. त्यावेळेस काही लोकांच्या बोलण्यामध्ये अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा अवतरलेला आहे त्याच्या दर्शनाला येण्यासाठी कर्नल ऑलकॉट हे अक्कलकोटमध्ये आले. परंतु त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांनी देह सोडला होता. ही साधारण फेब्रुवारी 1879 ची घटना असावी. त्याचं वर्णन, ह्या संबंध कालखंडाचं वर्णन त्या थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या त्यावेळेचे जे भारतातले प्रतिनिधी होते त्यांचं नाव होतं दामोदर पंत माळवणकर, जे आपल्या भारताच्या लोकसभेचे जे सभापती होते त्यांचे हे बंधू दामोदर पंत माळवणकर यांनी एक लेख लिहिला होता थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की त्या काळात कुठल्याही सुविधा नसताना, हॉटेल्स, लॉजिंग किंवा प्रवासाची कुठली साधनं नसताना त्या काळात अक्कलकोटमध्ये वर्षाला साधारण 4 ते 5 लाख लोक व्हिजिट करायचे असं त्याच्या लेखामध्ये आहे. नम्रतांच्या पुस्तकामध्ये आहे तो लेख लिहिलेला आहे त्याच्यामध्ये. त्या काळात कदाचित आपण एकत्र आलो असो, काही सांगता येत नाही. त्यानिमित्ताने आपण स्वामी समर्थांच्या कृपेने आपण नेहमी असे, तुम्हाला स्वतःला अनुभव असेल की काही वेळेस तुम्हाला जेव्हा एखाद्या मदतीची गरज असते तेव्हा कोणीतरी स्वामी भक्त तुमच्या मदतीला येतो. ते तुम्हाला प्रत्येकाला अनुभव असेल. ह्या अनुभवाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला समजतं की एकमेकाचा संबंध काय, रिलेशन काय आहे. या जगामध्ये कोणीही अकस्मात कुणाला भेटत नाही. प्रत्येक घटनेला, प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असतो. तर ह्या कार्यकारण भावामध्ये आपल्याला असं भासतं की हा व्यक्ती आपला कुठेतरी त्याचा संबंध आला असेल. तर त्या ह्याच्यामध्ये स्वामींची ती लीला असते. परंतु आता नव्या युगामध्ये आता भारतामध्ये या मागच्या 10-15 वर्षामध्ये आध्यात्मिक शक्तीकडे लोकांचं जास्त लक्ष द्यायला लागले. त्याचं कारण हे आधुनिक संचार साधन असेल, मोबाईल असेल, टीव्ही असेल, वगैरे वगैरे कुठल्याही ह्याच्यातनं. परंतु त्याचा जेवढा फायदा आहे तेवढा दुरुपयोग पण केला जातो. आता पॉडकास्ट असेल तुमचं काय, आता आमच्या वेळेस काही टीव्ही वगैरे काय, टेलिफोन वगैरे नव्हते. परंतु युट्यूब वगैरे ही जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे त्या साधनेतनं, त्या माध्यमातनं बऱ्याच लोकांनी त्याचा जसा फायदा होतो त्याचा गैरफायदा पण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुण्यामध्ये माझ्या असं लक्षात आलंय की गल्लोगल्ली सो कॉल्ड महाराज, स्वामी हे असे तयार झालेले आहेत. गजानन महाराज कोणाशी बोलतात, स्वामी समर्थ महाराज त्यांच्याकडे जेवायला येतात. हे असं काहीतरी नवीन नवीन हे होतं. त्याच्यानं होतं काय की अशा प्रकारची अंधश्रद्धा ही समाजामध्ये निर्माण होते, पसरवली जाते. मुद्दाम असं नाही, परंतु स्वतःचं काहीतरी निर्माण होण्यासाठी अस्तित्व जे नसतं ते इल्युशन आणि हॉलोसिनेशन नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे आता ह्या मेटावर्स वगैरे हे जे आहे याच्यामध्ये, या आभासी जगामध्ये काही लोक अशी भासवतात
की स्वामी समर्थ मला कालच भेटले होते, कालच त्यांनी मला हे सांगितलं, ते प्रत्यक्ष प्रगट झाले माझ्यासमोर. अरे ते 10,000 व्होल्टचं ते शक्ती आहे, ती कॉस्मिक एनर्जी आहे. कुणाच्या अंगामध्ये येणं किंवा कुणाच्या रूपाने बोलणं हे एवढं सोपं नाहीये. तुम्ही सुशिक्षित लोक आहात, तुम्ही हा साधा विचार करायला पाहिजे की समोरचा माणूस जो बोलतोय तर त्याच्या अंगात हे सगळे सत्पुरुष येतात किंवा देवी येते किंवा कुठलाही हे देवता येते. त्या माणसाचं शरीर, त्या स्त्रीचं किंवा पुरुषाचं शरीर एवढं शुद्ध आहे का? त्या माणसाचं आचरण एवढं शुद्ध आहे का? उगाच आपण त्याच्या मागे लागायचं आणि या आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये अंधश्रद्धेला वाव आपण दिला जातो. ते आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण अप्रत्यक्षपणे आपल्या सनातन धर्माला नावं ठेवतोय. त्यामुळे मला कोणाला दोष द्यायचा नाही, पण आपण अलर्ट राहायला पाहिजे की अशा पद्धतीने ही समाजात विशेषतः स्त्री वर्गाची फसवणूक होते हे आपण पाहायला पाहिजे. की आर्थिक असो किंवा कुठल्याही कारणाने असो. परंतु हे प्रत्येक स्वामी भक्तांनी लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या माणसाचं शरीर एवढं शुद्ध आहे का? तो तुम्हाला मार्गदर्शन करतो ती किती पाण्यात आहे. आता मग अशीच अजित काकांनी हे सांगितलं ज्योतिषाच्या बद्दल. भारतीय ज्योतिषशास्त्राला तर सलामायचं आहे, परंतु तुम्हाला मार्गदर्शन करणारी व्यक्ती ज्योतिषाच्या 12 घरांमध्ये, कुंडलीच्या 12 घरांमध्ये 2,89,000 2,89,000 परमिटेशन कॉम्बिनेशन आहेत. कुठला माणूस, कुठला ज्योतिषी इतक्या खोलवर जाऊन विचार करतो की त्या कुंडलीच्या एकेका भावामधनं तुमची आत्या, मावशी, अजून मुलं सगळ्यांचं पण भविष्य समजलं जातं एका कुंडलीवर. एवढा अभ्यास करण्याची ताकद कुणामध्ये आहे का? किंवा त्या माणसाची साधना तेवढी आहे का? त्याला वाचासिद्धी तेवढी प्राप्त झाली आहे का? याचा आपण विचार करायला पाहिजे. आता नवीन जे फॅड आलं इथे की महाअवतार बाबाजींबद्दल 2010 साली आम्ही पहिल्यांदी राजगुरुनगरची ती जागा दाखवली. मी पूर्वी हिमालयात होतो, ते सोडून मला इकडं पाठवलं गेलं. महर्षी अगस्ती, भारद्वाज ऋषी, काकप्रसिंध ऋषी हे ऋषीमुनी अजूनही ह्या भूतलावर आहेत. प्रत्यक्ष अनुभूती, मगाशी अनुभूती आणि अनुभव एक माझा जो फरक सांगितला, त्या अनुभूती आल्याशिवाय आपल्याला ते समजत नाही. तो कालखंड जेव्हा 1942 साली ऑटोबायोग्राफी योगानंदांचं पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झालं, जवळ 101 भाषांमध्ये, भारतीय भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. आपल्या मराठीमध्ये योगी कथामृत, ही बंगालची परंपरा आहे. योगानंद, त्यांचे गुरु युक्तेश्वर महाराज, त्यांचे गुरु लहरी महाशय, ही बंगालची परंपरा आहे. दक्षिणेकडची परंपरा आहे व्ही.टी. नीलकंठन. व्ही.टी. नीलकंठ हे दुसऱ्या महायुद्धामध्ये टाइम्स ऑफ इंडियाचे वॉर कॉरेस्पॉन्डंट होते. त्यांचे शिष्य रामय्या, ही वॉज देन हेड ऑफ द डिपार्टमेंट मेटलर्जी, मद्रास युनिव्हर्सिटी. त्यांच्याकडे महाअवतार बाबाजी 1952 ते 1953 या 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये ते एग्मोरमध्ये प्रगट व्हायचे. आणि त्यांनी जे पुस्तक डिक्टेट केलं ते व्हॉइस ऑफ बाबाजी, ट्रिओलॉजी ऑफ बाबाजी. महाअवतार बाबाजींचं वय 2000 वर्ष आहे, ते अजून जिवंत आहेत. आपल्याकडची मराठी परंपरा डॉक्टर राम भोसले, दिव्यस्पर्शी पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर त्याच्यामध्ये समजेल तुम्हाला. त्या पुस्तकामध्ये डॉक्टर राम भोसल्यांना, ही जुनी घटना नाहीये, 2005 साली डॉक्टर साहेबांनी देह सोडला, ती परंपरा आम्ही चालवतोय. डॉक्टर साहेबांना शंकर महाराजांनी पुण्याला कात्रज घाटातनं महाअवतार बाबाजींकडे पाठवले. ती मोठी स्टोरी आहे, आता सांगण्यात वेळ नाही आपल्याला, तर थोडक्यात सांगतो. शंकर महाराजांच्या सहवासातले कर्नल डॉक्टर लेफ्टनंट कर्नल बेलसरे असो, मेजर जठार असो, आपाबळून चौकाच्या आजूबाजूला जी काही मंडळी होती, ते माझ्या सहवासात आले. आणि रावसाहेब भेंगाणचा जो वाडा आहे तिथे,
त्यामुळे शंकर महाराजांबद्दल पण एवढी आपुलकी आणि हे माहिती झालं. पण आजकाल ह्या लोकांनी हे प्रत्येक गल्लीमधले जे काही सो कॉल्ड गोवा महाराज तयार झाले त्यांच्यापासून आपल्या समाजाला खूप धोका आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता दुसरा एक आता नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग वगैरे हे जे नवीन प्रकार आपण पाहतोय. आता तुम्हाला वाटेल की माझ्या तोंडात हे शब्द का होते, कारण ह्या संबंध तंत्रज्ञानाशी अपडेट होणं अत्यंत आवश्यक असतं. त्या कारणाने आमच्या वेळेस काही नव्हतं, टेलिफोन वगैरे काहीच नव्हतं, तरी याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून अध्यात्माच्या प्रवासामध्ये आता हे जे नवीन तयार होते टेक्नॉलॉजी ते अत्यंत घातक आहे. की त्या AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये पुढे धोका असा आहे की आपल्याकडे विशेषतः भारतीय लोकांमध्ये अंधश्रद्धेला जास्त बढावा मिळण्याची शक्यता आहे. असो, आपण फक्त लक्षात ठेवायचं आपण काय करायला पाहिजे. मी आज इथे मुद्दामून हे आलेलो आहोत की स्वामी समर्थ महाराजांना जेव्हा आपण सर्वार्थाने शरण जातो तेव्हा काय घडू शकतं, अशक्य हे शक्य करतील स्वामी हे आपण ऐकतो. पण एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत हे असं का उदाहरण घडतं, काय आहे की आपली भक्ती ही वरवर नाही पाहिजे. स्वामी महाराज ही माय माऊली आहे. जेव्हा अनुभूती येते तेव्हा माणूस विश्वास ठेवायला लागतो. स्वामी महाराजांना बाकी काही लागत नाही, हात पुढे पेढे बर्फी काही लागत नाही. त्यांना फक्त ऍट द बॉटम ऑफ द हार्ट आपल्या अंतःकरणापासून त्यांना शरण जाणं हे आवश्यक आहे. ते कसं असतं की आता जवळच पर्वती आहे, एखादी माता आपल्या छोट्या बाळाला घेऊन पर्वतीला निघाली, ऊन पडतंय, ते बाळ काय म्हणतं की मला तू कडेवर घे. आई म्हणते नाही, आता तू मला जड होतंय, तू पायी चालायशी. मग ते बाळ मोठ्याने ओरडतं, भोकाड पसरतं आपण मराठीत म्हणतो, हातपाय आपटतं. आई म्हणते नाही, आज तुला चालायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. परंतु एक 15-20 मिनिटांनी त्या माऊलीचं हृदय द्रवतं आणि ती त्या बाळाला कडेवर घेते. आता हा जो कालखंड आहे तो प्रत्येक स्वामी भक्ताच्या बाबतीत घडायला पाहिजे. बाकी तुम्हाला म्हटले दलाल कशाला पाहिजे, तुम्ही डायरेक्ट स्वामी महाराजांशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांना अर्थाने हात द्या, रडा. जेव्हा ती माय माऊली तुम्हाला जेव्हा कडेवर घेते तेव्हा वेळा पार होतो. परंतु एक लक्षात ठेवा, स्वामी महाराजांची सेवा करणं एवढं सोपं नाहीये. प्रचंड परीक्षा घेतात ते. मी स्वतः माझ्या वयाच्या संबंध याच्यामध्ये मी 35 वर्ष अत्यंत रिगोरस, म्हणजे ती शिक्षा जी असते ना, ती जे शक्य होत नाही ती शिक्षा मी सहन केलेली आहे. हे लोकांनी विश्वास पण ठेवणार नाही. तेव्हा कुठे आज स्वामी समर्थ महाराजांनी मला कडेवर घेतलंय असं मी ठामपणे सांगू शकतो. कारण तशा घटना घडतात. म्हणून आपण त्या मायमाऊलीला शरण जाणे, सतत नामस्मरण करणे. मी आता बोलतोय, माझ्या हृदयातनं तो पुढे पुढे प्रत्येकाला सवय होईल. आपल्या हृदयातनं तो स्पंदना बाहेर यायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, बस. बाकी काही आवश्यकता नाही आपल्याला काही करायची. काय आता मुंबई सारख्या ठिकाणी किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये आज IT क्षेत्रातली मुलं 10-12 तास कष्ट करतात. त्यांना कुठे माळा घेऊन बसायची वेळ आहे. मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही तुमचं विहित काम करताना गाडीला किक मारली, गाडी स्टार्ट केली की तुम्ही फक्त नामस्मरण करा. कलियुगामध्ये नामस्मरण आणि सत्संग हे अत्यंत आवश्यक आहे बाकीच्या कुठल्याही कर्मकांडापेक्षा. कारण कलियुगामध्ये माणसाला वेळ नाहीये. तर त्या कारणाने हे माझी प्रत्येकाला विनंती आहे, प्रत्येकाने फक्त नामस्मरण सत्संग करा. दान धर्मामध्ये अन्नदान हे खूप श्रेष्ठ आहे. आम्ही श्री क्षेत्र परमधाम मध्ये आता त्या दृष्टिकोनातून आपली
तिथे 10 एकर जागा आहे, त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे करतो. आता दीपकजींनी जे सांगितलं त्याप्रमाणे नक्षत्र वाटिका वगैरे सगळं हे करतोय. की ती परमधामची मी आता वर्णन केलं, ती भूमी अशी आहे की तुम्हाला बाकी काही करायची आवश्यकता नाहीये. त्या भूमीवर तुम्ही या, फक्त स्वामी महाराज आणि महाअवतार बाबांच्या पायावर डोकं टेका, बस बेडा पार. तुम्हाला या जन्ममानाच्या चक्रातनं जर सुटायचं असेल तर ती एक पवित्र भूमी तुमच्या जवळच आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकच्या त्या सुवर्ण त्रिकोणामध्ये ती भूमी दाखवली, म्हणून मी तिकडनं इकडे आलो. त्याच्यानंतर आता मला समजायला लागलं की माझ्याकडनं ते काय कार्य करून घेतात. त्याच्यानंतर सिल्वर रोडला नांदेड सिटीमध्ये पण हा मठ स्थापन केलाय. मध्य प्रदेशमध्ये नर्मदेच्या काठी महेश्वरच्या जवळ माधव आश्रमाचे शेजारी तिसरा एक मठ आपण स्थापन केलेला आहे. ही सगळी कामगिरी चालत असताना या कमी कालखंडामध्ये आपल्याला खूप, माझ्या त्या विजिटिंग कार्डवर आहे, सो मच वर्क सो लिटिल टाइम. आपला कालखंड खूप कमी आहे, आपल्याला माहिती नाहीये. त्या कालखंडामध्ये आपल्याला खूप काम करायचंय आणि आपल्याला आपलं अंतिम ध्येय काय आहे की आपल्याला ह्या जन्ममरणाच्या चक्रातून सुटायचंय. कारण तुम्हाला कोणालाही चॉईस नाही, स्वतःच अस्तित्व नाही, कुठे जन्माला यायचं हे आपण कुठेही परमेश्वराकडे अर्ज करत नाही की मला ह्या आईवडिलांच्याच कडे जन्माला घाला. ते जे विहित कर्मानुसार आपल्याला मिळतंय. परंतु आता आपण मनुष्य होणीमध्ये जन्माला आलेलो आहोत. आपल्याला बुद्धी मिळालेली आहे, आपल्याला विचार करण्याची ताकद आहे, परमेश्वराची साधना करण्याची बुद्धी निर्माण व्हावी आणि आपल्याला ह्या जन्ममरणाच्या चक्रातून सुटणं हे आपलं अंतिम ध्येय पाहिजे. कारण पुढचा जन्म कसा आहे, काय आहे, कुणालाही काही माहिती नाही. मागच्या जन्मामुळे आपल्याला हा जन्म प्राप्त झालेला आहे, पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला बुद्धी प्राप्त झालेली. भगवंताची सेवा करणं, नामस्मरण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.